राम पंढरीनाथ महाराज की जय। विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। यदक्षरं मनाख्येयं मानन्दं अज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाचिये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीण करावा अव्हेरू। संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। श्रीसंतांच्या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापुर निवासी माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमधील अर्थात भावार्थ दीपिकेमधील 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकावरची असणारी ओवी प्रवचनाकरता म्हणून चिंतनाकरता म्हणून तुम्हा सर्व वारकरी मायबाप सज्जन श्रोतृवृंदासमोर उच्चारलेली आहे। प्रस्तुत ओवीमधून माऊली श्री ज्ञानोबाराय सेवेचं महत्त्व सांगतायत। परमार्थाकरता सेवा ही किती आवश्यक आहे, काय म्हणून सेवा करावी, सेवेचं नेमकं काय महत्त्व आहे याविषयीची मीमांसा या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी केलेली आहे। सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या अंदरसुल ग्रामभूमीमधील आपणा सर्वांच्या परिचित असणारे आदरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न सुभाष गुरुजी महाराज पाठक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा नामसप्ताह आयोजित केलेला आहे, कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये आदरणीय महाराजांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ म्हणून काहीतरी पुण्यकार्य करावं, त्यांच्या स्मृतीकरता काहीतरी सेवादान परमार्थामधलं घडावं असा पवित्र उद्देश मनामध्ये ठेवून त्यांच्या या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आहे। त्यामध्ये विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचं गाथा पारायण आहे। त्याबरोबरच दुपारच्या या सत्रामध्ये प्रवचनाची सेवा आहे।
अनेक सायंकाळच्या सत्रामध्ये कीर्तनाच्या सेवा आहेत आणि आपला नित्याचा काकडा आहे, काकडा भजन पहाटी आहे. अनेक उपक्रमाने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे, ज्यामध्ये काकडा गाथा पारायण आहे, दुपारचं प्रवचन आहे, हरिपाठ आहे आणि कीर्तन आहेत. या सगळ्या माध्यमातून भगवान परमात्म्याची सेवा घडावी. ज्यांच्या स्मरणार्थ हा नामसप्ताह आहे त्यांच्या स्मृतीकरता काहीतरी पुण्यकर्म घडावं. भगवन नामाच्या स्मरणाने, भगवंताच्या चिंतनाने, ज्ञानाच्या उद्घोषाने, कीर्तनाच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, या ना त्या माध्यमातून भगवंताचं स्मरण घडून काही अल्प अशी पुण्यप्राप्ती व्हावी असा उद्देश या संपूर्ण पाठक परिवाराचा आहे. आणि त्या उद्देशपूर्तीकरता तुम्हा सर्व ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं असणारं हे सहकार्य हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या सर्वांच्या समन्वयाने हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होत असतो. हेच आपलं 4थं वर्ष आहे आणि त्यामध्ये आजची ही दुपारच्या सत्रातील प्रवचन सेवा आहे. ज्ञानोबारायांची सुंदर अशी ओवी बहुतेकांच्या पाठातली आहे. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी या ओवीमध्ये सेवा या धर्माचं महत्त्व सांगितलं आहे आणि ते सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणाले, तीर्थ सेवा हा दारवंठा. सेवा हा जो प्रकार आहे, सेवा म्हणजे काय, सेवा हा परमार्थाचा उमरा म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. परमार्थामध्ये प्रवेश करायचा असेल, परमार्थाला लागायचं असेल, ज्याला परमार्थ सुरू करण्याची इच्छा आहे, अशासाठी ज्ञानोबाराय सांगतात की त्याने अगोदर सेवाधारी व्हावं, सेवेकरी व्हावं, सेवा प्रधान व्हावं. आपला स्वभाव सेवा करण्याचा करावा असा ज्याचा स्वभाव झाला, असं ज्याचं अंतःकरण झालं, त्याला हा परमार्थाचा उमरा साध्य झाला आणि मग त्याला परमार्थामध्ये प्रवेश मिळाला. उमरा ओलांडला की आतमध्ये प्रवेश असतो. सेवा हा परमार्थाचा उमरा सांगितले. आणि सेवेची अनेक स्वरूपं आहेत. अनेक प्रकाराने देवाची, संतांची सेवा केली जाते. नामस्मरण ही सुद्धा देवाची सेवा आहे. कीर्तन करणं ही सुद्धा देवाची सेवा आहे. कीर्तन प्रवचन ऐकणं ही सुद्धा देवाचीच सेवा आहे. पारायण करणं ही सुद्धा देवाचीच सेवा आहे. हरिपाठ करणं ही सुद्धा देवाचीच सेवा आहे. काकडा करणं ही सुद्धा देवाचीच सेवा आहे. सगळं काही देवा करताय. काकडा देवा करता, पारायण देवा करता, दुपारचं प्रवचन देवा करता, प्रवचनानंतरचा हरिपाठ देवा करता, हरिपाठानंतरचं कीर्तन देवा करता, मग काकडा देवा करता, पारायण देवा करता, प्रवचन देवा करता, हरिपाठ देवा करता, कीर्तनही देवा करता. तुमच्या आमच्याकरता काय? तुमच्या आमच्याकरता आहे ना. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, हे तुमच्या आमच्याकरता. तुमच्या आमच्याकरता काय? नाही. देवाची सेवा आहे. पारायणाच्या माध्यमातून देवाची सेवा असेल, काकड्याच्या माध्यमातून देवाची सेवा असेल, कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून देवाची सेवा असेल, तर त्या सेवेचं जे काही फळ आहे ते आपल्याकरता आहे. पारायण केल्यावर देवाला विशेष लाभ नाही. देवाला काय महाराज, पारायण केलं म्हणजे त्याचा लाभ तुम्हाला आम्हालाच आहे. देवा करतात आनंद आहे. देवाला काय नाही. तुम्ही पारायण केलं काय तरी देव नाराज नाही, आणि तुम्ही केलं काय तरी देव खुश नाही, नाही केलं तरी देव नाराज. कुठल्याच बाबतीमध्ये देव तुम्हाला आम्हाला अडचण घालत, संत तुम्हाला आम्हाला अडचण घालत नाही. सेवा कशा करता करायची? स्वतःचा उद्धार व्हावा, स्वतःचं कल्याण व्हावं, स्वतःचं पारमार्थिक आयुष्य चांगलं जावं, याकरता सेवा ही फार महत्त्वाची सांगितलेली आहेत. आणि म्हणून सेवा प्रधान मनुष्याचा स्वभाव असावा, कारण सेवा हा परमार्थाचा उमरा आहे. वारकरी संप्रदाय मुळातच सेवा प्रधान संप्रदाय. वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबारायांपासून तर निळोबारायापर्यंत वा निळोबारायानंतरच्या आत्तापर्यंतच्या संता मालिकेमध्ये जेवढे काही संत झाले ते सगळेच्या सगळे संत सेवाप्रधान संत ज्ञानोबारायांपासून. कारण सेवेशिवाय परमार्थाची शुद्धता नाही. जोपर्यंत मनुष्य सेवेकरी होत नाही तोपर्यंत त्याच्या परमार्थाला सुरुवात होत नाही. मग त्याने किती पारायण करू द्या, त्याने किती नामस्मरण करू द्या, त्याने किती कथा कीर्तन करू द्या, किती कीर्तन ऐकू द्या, किती कीर्तन सांगू द्या, रोज काही ना काहीतरी पारमार्थिक उद्योग त्याने करू द्या, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जर सेवाभाव नसेल ना महाराज, तर त्याच्या परमार्थाला सुचिता नाही. शास्त्राच्या दृष्टीने शुद्ध परमार्थ नाही त्याचा.
कारण सेवा करण्याकरता अगोदर अंतःकरण मोकळं करावं लागतं. जड अंतःकरणाच्या माणसाकडून सेवा होत नाही, नाही होत. तुम्ही कधी आमदाराला सप्त्याचा मंडप झाडताना पाहिलं आहे का? सरपंचाला कधी मंडप झाडताना पाहिलं आहे? नाही. का झाडत नाही ती माणसं? त्यांचा अहंकार त्यांना हे काम करू देत नाही. अंतःकरणामध्ये असलेला त्यांचा अहंकार नावाचं जे जडत्व आहे त्यांना हे काम ते करू देत नाही. त्यांचा प्रतिष्ठेचा अहंकार, मग एखाद्याला संपदेचा अहंकार असेल, एखाद्याला स्वतःच्या सत्तेचा अहंकार असेल, काय ज्याला त्याचा देवाने ज्याला जे जास्त दिलं आहे, सौंदर्य असेल सौंदर्याचा अहंकार नाही, त्या अहंकारामुळे त्याच्याकडून सेवा घडत नाही. चांगली बाई जर पैठणी घालून आली आणि तिला जर म्हटलं पत्रावळ्या उचल, ती उचलणार नाही. का? माझी पैठणी खराब होईल. तिला त्या सेवेपेक्षा पैठणी जास्त महत्त्वाची आहे असते. माणसाला पारमार्थिक कार्यापेक्षा लौकिकाला जास्त प्राधान्य देतात माणसं. कपडे खराब नाही झाले पाहिजे. आता झाडायचं म्हणजे कपडे खराब होणार, धूळ अंगावर उडणार, त्वचा खराब होणार, डोळ्यात धूळ जाणार, कानात धूळ जाणार, हे सहन करण्याची शक्ती नाही. आणि मग ते नसल्यामुळे त्यांच्याकडून सेवा घडत नाही. सेवा करण्याकरता अगोदर सेवा करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष आहे शास्त्राचा, अगोदर अंतःकरण निर्मळ व्हावं लागतं. त्याशिवाय सेवा घडत नाही. नाही म्हणजे नाही. सेवेला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे संप्रदायाने, शास्त्राने सुद्धा. भागवतामध्ये प्रसंग आलेला आहे असा, आम्ही सगळ्यांनी भागवत ऐकलेलं आहे. भागवताच्या आरंभाला श्रीमद भागवत महात्म्य म्हणून आख्यान आलेलं आहे. त्यामध्ये गोकर्णाचं आख्यान आहे. गोकर्णाचं आख्यान तुम्ही सगळ्यांनी भागवत ऐकलेलं आहे. लहानपणापासून आपण भागवत ऐकायला आहे. गोकर्ण कोण आहे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, त्याची दुंदुली नावाची पत्नी आहे. त्यांना संतान होत नव्हतं, मुलगा होत नव्हता, म्हणून त्याने खूप प्रयत्न केले. अनेक व्रत केले असेल, अनेक उपवास केले, अनेक साधू संतांना शरण गेला, देवाचे नवस केलेत, खूप केलं, पण संतान प्राप्ती झाली नाही. बघा, जी गोष्ट जर नशिबात नसेल ना, एखादी गोष्ट जर प्रारब्धात नसेल तर तुम्ही किती काही केलं तरी ती मिळत नाही. तुम्ही अगदी गावच्या सरपंचापासून ब्रह्मदेवापर्यंत जरी वशिला लावला, जी गोष्ट प्रारब्धात नाही त्या गोष्टीची प्राप्ती मनुष्याला कधी होत नाही म्हणजे नाही. जी आपल्या प्रारब्धातच नाही, त्याकरता मग तुम्ही नवस केले काय, उपवास केले काय, व्रत केले काय, आणि काही केलं काय. इथं कुठल्या शास्त्राचा निषेध मी करत नाही, कुठल्या व्रताचा निषेध मी करत नाही, कुठल्या उपवासाचा निषेध करत नाही. पण ते करण्यामागं आपली जी प्रवृत्ती आहे, सांसारिक प्रवृत्ती, ती प्रवृत्ती आपल्याकडून ती व्रतही व्यवस्थित होऊन देत नाही. संकल्प करायला बसले की किती महाराज, एक सामान्य सत्यनारायणाच्या पूजेला जरी मनुष्य बसला तरी गुरुजी आपल्याकडून संकल्प करून घेतात. त्या संकल्पामध्ये आपल्याकडून सगळं मागून घेतो आपण देवाकडे. त्या संकल्पाच्या माध्यमातून माझ्या घरच्यांना सुखी होऊ दे, माझ्या आजूबाजूच्यांना सुखी होऊ दे, धनधान्य वाढू दे. पण तो संकल्प सिद्धीला जात नाही. कारण एक तर त्याच्यामध्ये सकामता असते, भावना असते, सांसारिक मागणी असते, सांसारिक मागणी, आणि त्यातल्या त्यात आपला भावही फार शुद्ध नसतो पूजा करण्याच्या पाठीमागे त्याची सिद्धता नाही. आणि दुसरी प्रारब्धाची जोड नाही. प्रारब्धाची जोड नसली की मनुष्य कितीही पुरुषार्थी असला तरी त्याला प्राप्त होत नाही. संतान आयुष्यामध्ये नाही, दुःखी झाला, आत्मदेव ब्राह्मण जंगलामध्ये गेला, आता जगण्याचा काही उपयोग नाही, अशा भावनेने आपलं जीवन संपवावं म्हणजे आत्महत्या करावी, याच्याकरता तो वनामध्ये गेला, जंगलामध्ये गेला. भगवान परमात्म्याला दया आली, वैष्णव आहे, ब्राह्मण आहे, भक्त आहे, आपण याच्या कल्याणाकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून एका महात्म्याच्या रूपामध्ये देव त्याला भेटायला आले. देवाने त्याला त्या ठिकाणी उपदेश केला की ज्या संसाराच्या वाढीकरता तू प्रयत्न करतोय तो संसार अनात्म आहे, नाशिवंत आहे, संपणार आहे, त्रास देणार आहे. संतान वाढीची अपेक्षा करू नको, संसार वाढीची अपेक्षा करू नको, पुत्रप्राप्तीची अपेक्षा करू नको. पुढे चालून त्या पुत्राचा तुला भयंकर त्रास होईल. देवाने इशारा दिला भागवतामध्ये. पण आता ऐकेल संसारी माणसं ऐकत नाही. चांगल्या माणसाची ऐकायची आम्हाला सवय नाही. जसे जन्माला आलो, जसं तुम्हाला आम्हाला कळायला लागलं तसे आम्ही कीर्तन ऐकतोय. मी सुद्धा त्याच्यातच आहे. पण आपल्याला किती फरक पडला हो कीर्तन ऐकून? काडीचाही फरक अजून पडलेला का पडलेला नाही. आपलं फक्त ऐकणं चालू आहे. आपलं फक्त ते ऐकून पचवणं सुरू झालेलं
नाही, ते पचायला, ते पचल्यानंतर आचरणात यायला बराच वेळ लागतो, पण त्याच्या अगोदर पचणं, ऐकल्यानंतर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं, त्याच्यामध्ये बदल होत. जो ऐकतो, ऐकल्यानंतर जे पचवतो आणि पचवलेलं आपल्या आचरणातून दाखवतो, त्याला म्हणावं पारमार्थिक. आत्मदेव ब्राह्मण काय ऐकेन असं झालं नाही. नाही, त्याने सांगितलं त्या साधूला, महात्म्याला, मला तुम्ही रिकामी सल्ले देऊ नका, देता आला तर मला मुलगा द्या, नाही तर मी जीव देतो. देवाला दया आली, जाऊ द्या, जीव द्यायपेक्षा आपण त्याला काय करू, मुलगा देऊ म्हणून फळ दिलं. सांगितलं की हे फळ घ्या, पत्नीला खायला द्या, प्रसादाने तुम्हाला मुलगा प्राप्त होईल. ते फळ घेतलं, त्याला आनंद झाला, साधूवर त्याचा विश्वास होता. पण त्याच्या पत्नीचा काय साधू लोकांवर विश्वास नव्हता. पत्नीने ते फळ खाल्लं नाही. कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली, कथा फार लांबत नाही, मला सिद्धांत सांगायचा आहे. ते खाल्लं नाही, गाईला खायला दिलं. आणि दुसरं असं भागवतकारांनी असं वर्णन केलं आहे की तिला गर्भवती होण्याची भीती होती. गर्भवती जर मी झाली तर माझं सौंदर्य कमी होईल, माझी सुंदरता कमी होईल, म्हणून तिला गर्भवती व्हायचं नव्हतं. मुद्दामूनच तिने 9 महिने आपले उशा बांधून, चिंध्या बांधून पोट वाढवायचा प्रयत्न केला. नवऱ्याला वाटले आपली बायको गरोदर आहे, 9 महिने 9 दिवस झाले, कोणाचा तरी पोरगा तिने मागून आणला, मुलगा जन्माला आला, म्हणून तिने घोषणा केली का माझा मुलगा झाला. दुसऱ्याचा मागून आणला, नाव ठेवलं त्याचं धुंदुकारी नाव ठेव. आता तो त्यांचा नव्हताच, आणि म्हणून पुढे चालून तो मोठा झाला, आईच्या लाडामध्ये वाढला, वडिलांच्याही लाडामध्ये वाढला. खूप दिवसांनी पोरगं झालं, त्यातल्या त्यात एकुलतं एक. त्याचे भरपूर लाड करण्यात आले. परिणाम तो दुर्व्यसनी झाला, अनाचारी झाला, अत्याचारी झाला, कर्मभ्रष्ट झाला, पापी झाला, आतताई झाला. काय काय त्याचं भागवतकारांनी वर्णन केलं आहे. त्याला नको नको ते व्यसनं लागले, आणि परिणाम त्याने बापाची संपत्ती तर संपवलीच, संपत्तीबरोबर बापाची प्रतिष्ठासुद्धा संपली. आणि मग बाप रडायला लागला. कधी? सगळं संपल्यावर रडू यायला लागला. त्याच धुंदुकारीबरोबर भगवान परमात्म्याने दिलेला जो प्रसाद होता, जो गायीला खाऊ घातला, त्या गायीने एका मुलाला जन्म दिलेला होता. त्याचं नाव आहे गोकर्ण, ज्याला कान गायीचे होते. शरीर मनुष्याचं होतं, पण कान गायीचे होते. हा गोकर्ण महाज्ञानी, ब्रह्मज्ञानी, आदर्श म्हणून जन्माला आलेला. आता देवाचाच प्रसाद महाराज, तो वाया कसा जाणार. कमी अवधीमध्ये सगळ्या शास्त्राचं ज्ञान, कमी अवधीमध्ये संसाराचं ज्ञान, कमी अवधीमध्ये संतांची कृपा, कमी अवधीमध्ये भगवत कृपा झाल्यामुळे त्याची बुद्धी एका चांगल्या साधूसारखी स्थिर झालेली होती. आपल्या वडिलाला रडताना पाहून गोकर्णाला दया आली. आपले वडील रडतायत म्हणून पाठीवरून हात फिरवला. का रडतायत तुम्ही? मग सांगायला सुरुवात केली आत्मदेव ब्राह्मणाने, असं असं झालं. आणि मग आत्मदेव ब्राह्मणाच्या मुखातून निघून गेलं का जर नसता झाला तर परवडला असतं. कधी? झाल्यावर. हा विचार व्हायच्या आधी करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना हा पश्चाताप झालेला आहे का आम्हाला नसते झाले तर बरं झालं असतं. कारण ते जन्माला येऊन त्यांनी काही असं विशेष केलं नाही. तुम्ही बघा ना, मी कोणाची टीका करतोय असं नाही, पण आपल्या आजूबाजूला असणारी मुलं किंवा आपल्या घरातले मुलं पहा, असं काय पुरुषार्थाचं काम करतात. आपल्या घरातली माणसं, मुलं काय करतात. गावागावामध्ये अलीकडे आता पारमार्थिक माणसं कमी होत चालली. हळूहळू 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 परमार्थ बुडवणारे वाढलेत, परमार्थ सांभाळणारे राहिले नाहीत. कमी होत चालले. हे असं का व्हायला लागलं? घराघरामध्ये धुंदुकारी जन्माला आले, बस. दुसरं काही राहील काय? कारण आईबापांचं फार विशेष लक्ष नाही. घराघरातून वारकरी असायचा महाराष्ट्रामध्ये, आता राहिला का? नाही. अहो, भजनी राहिले नाही, वारकरी तर फार लांब राहिलं. भजनी राहिले नाही, मग काही गावामध्ये भजनी नाही. आमच्याकडे एक गाव आहे, नाव नाही सांगत. कसं आहे, तुमचा एखादा पाहुणा जर तिकडे निघाला तर उगाच नागान ते भांडायचे काम. आता कोरोनाचा काळ गेला. ते कोरोना काळामध्ये काय झालं, कोरोना काळामध्ये आपण आपले बरेचसे माणसं दगावले महाराज. बरेचसे माणसं त्या कोरोना काळामध्ये संपले गेलेत. या कोरोना काळामध्ये अनेक माणसं गेलेत. त्यांनी पण काय झालं, ते कोरोना संपला आणि मग ते वर्ष संपल्यानंतर सगळ्यांची वर्ष श्राद्ध आले पुढच्या याच्यात. मग ते कोरोना काळामध्ये जेवढे कीर्तनं झाले नाही तेवढे कीर्तनाची भर तिकडं निघाली. दिसाड वर्ष श्राद्ध महाराज, रोज वर्ष श्राद्ध. काही वेळेला एका दिवसाला 7-7, 8-8, 10-10 वर्ष श्राद्ध त्या गावामध्ये, कारण माणसंच तेवढी गेलेली होती. मग आता मृत्यू हा चांगला झालेला नव्हता. कोरोना काळातला मृत्यू काय चांगला नव्हता. अपघाती मृत्यू म्हणा त्याला, चांगला मृत्यू नाही. मग आपल्या
पितरांना मुक्ती मिळावी, आपले जे वडील गेले असेल, कोणाची आई गेली असेल, त्यांना शांती मिळावी म्हणून आपल्या वडिलांच्या नावाने काहीतरी दान करावं, असं त्या गावातल्या आता प्रत्येकानेच केलं त्या काळामध्ये. मग त्या गावामध्ये भरपूर दान झालं, महाराज, भरपूर दान झालं. आता आमच्याकडे बागायतदार लोक आहेत, खूप सगळे द्राक्ष बागावाले माणसं आहेत, पैशाला काही कमतरता नाही. दान असं झालं का आता कीर्तन म्हणल्यावर मग कीर्तनाच्या संबंधाने काहीतरी दान व्हावं. मग कोणी टाळ दे, कोणी पखवाद दे, कोणी विणा दे, कोणी पेटी दे, कोणी सतरंजी दे, मंदिराला जे लागेल ते. असं करता 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 जवळजवळ झाले टाळ जमा झाले 80. किती? 80 टाळ जमा झाले. 4 विणे झाले, 4 विणे झाले, 7 पखवाज झाले. 7 पखवाज, 80 टाळ, 4 विणे. मग बाकी पुढे ते साऊंड सिस्टम वगैरे वगैरे, सतरंजा वगैरे काय असं नसेल ते. तुम्ही कल्पना करा, आता ज्या गावामध्ये 80 टाळे, 4 विणे, 7 पखवाज आहे, त्या गावात भजनी किती पाहिजे? कमीत कमी 60-70 भजनी, 50 तरी भजनी पाहिजे ना. आता 80 टाळे म्हणजे कमीत कमी 50 भजनी तरी पाहिजे का नाही? नका एवढे 80, पण मग तुम्हाला ऐकून हसू येईल, त्या गावात 2च भजनी, त्याच्यातलं एक जायच्या मार्गावर, राहायला शिल्लक एकच. आता प्रश्न आहे, ते 80 टाळ वाजवायचे कुणी? आहे का नाही? हे का सांगितलं मी? घराघरामध्ये, घराघरातून गल्ली गल्लीमध्ये, गल्ली गल्लीतून गावागावामध्ये हळूहळू परमार्थ कमी होत चालला, वाढत नाही. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग आईबाप रडायला लागले का नसता झाला तर. तसा तो आत्मदेव ब्राह्मण रडायला लागला, इतका दुःखी झाला महाराज. त्याला असं वाटायला लागलं की या पुत्राकरता मी कष्ट केले, या पुत्राकरता अनेक महात्म्यांच्या दारेमध्ये हिंडलो, व्रत केले, वैकल्य केले, उपवास केले, साधू लोकांचं ऐकलं नाही, ज्यांनी मला उपदेश केला, संसार वाईट म्हणून सांगितलं त्यांचं ऐकलं नाही. आता मी काय करू? आता हा तर माझी चांगली गती होऊन देणार नाही, कारण मुलाच्या वागण्यावर आईबापांची गती अवलंबून राहते. आईबाप जरी पुण्यवान असले तरी पुढची पिढी जर चांगली नसली तर पितरांना सुद्धा, आता पितृपक्ष चालू आहे, आपण पिंडदान करतो, ते पिंडदान कशा करता करतो? पितरांना वर चांगली जागा मिळावी म्हणून. पुढच्या पिढीचं जर वागणं चांगलं नसेल, पुढची पिढी जर चांगल्या कर्माची नसेल तर पितरांना ते भोगावं लागतं. जर असा मुलगा असला तर माझी चांगली गती होणार कशी? आपल्या शेवटाचा विचार करून आत्मदेव ब्राह्मण रडायला लागला. मग त्या टायमाला गोकर्ण महात्म्यांनी त्यांना केलेला उपदेश फार महत्त्वाचा आहे. त्या उपदेशामध्ये सेवेचं काय महत्त्व हे गोकर्णाने सांगितले. आता मी काय करू हा प्रश्न आहे आत्मदेव ब्राह्मणाचा, आणि उत्तर आहे गोकर्णाचं, तुम्ही फक्त सेवा करा. का सेवा करा त्याची कारणं सांगून गोकर्णाने सेवेचं महत्त्व सांगितलं. श्रीमद भागवतामध्ये 2 श्लोक फार महत्त्वाचे आलेले आहेत. भागवत महात्म्यामध्ये अतिशय महत्त्वाचे ते पाठ केले पाहिजे असे श्लोक आहे. एक मुलगा आपल्या बापाला उपदेश करतोय. उपदेश करताना गोकर्णजी म्हणतात, देहस्ति मांसरुधिरे भीमतीं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममता विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठः वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषां जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथारसमहो नितरां पिबत्वं. गोकर्णजीने या 2 श्लोकामध्ये आत्मदेव ब्राह्मणाला सेवा करा म्हणून सांगितले. का सेवा करा? सेवा करण्याकरता अगोदर तुम्ही काय करा याचं सुद्धा वर्णन केले. ज्याच्यासाठी तुम्ही आता रडतायत ना, माझा मुलगा असा, माझी पत्नी अशी, माझी प्रतिष्ठा गेली, माझी सत्ता गेली, माझी संपत्ती गेली, हे जे काही कारणं सांगून तुमचं रडणं चालू आहे ना, त्या संबंधाने अगोदर विचार करा. देहस्ति मांसरुधिरे भीमतीं त्यजत. ज्याच्याकरता रडतायत तुम्ही ते तुमचं आहे का? पहिला हा विचार आहे. ज्याच्याकरता तुम्ही रडतायत, माणसं रडायला महाराज किती रडतात? रडायला माणसाला सुमार नाही महाराज. एखाद्याच्या घरी कोणी जाऊ द्या महाराज, तिथं रडण्याचं ते पाहायचं कामच नाही तिथं रडण्याच्या बाबतीमध्ये. पण त्या रडण्याला खरोखर अर्थ आहे का? गरुड पुराणामध्ये रडणं हा दोष सांगितलाय. मेलेल्या माणसाच्या नावाने रडणं हा काय सांगितलाय? दोष.
तुम्ही त्याच्या गतीमध्ये रडून अडचण निर्माण करत आहात असा सिद्धांत आलाय गरुड पुराणामध्ये. पटत नसेल तर ग्रंथ उघडून पहा, मूळ ग्रंथामध्ये आलेलं आहे. ते रडून आपण त्याच्या वरचा जो त्याचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपल्या रडण्यामुळे अडचण निर्माण, त्याच्या गतीमध्ये अडचण निर्माण होते. म्हणजे आपण थोडक्यात त्याला वर जाण्याच्या मध्ये आपण त्याचं स्पीड ब्रेकरचं काम करतो, त्याला अडचण निर्माण करतो. रडण्याच्या अगोदर विचार आहे का ज्याच्याकरता रडतोय त्या संबंधाने, ज्या संबंधाने आपलं रडणं सुरू आहे ते खरोखर आपलं आहे का. म्हणून गोकर्णजी सांगतात, देहस्ती मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम, भीमतीम त्यजत्वम देहस्ती मांस रुधिरे. देहाच्या संबंधाने असणारी मीपणाची जी भावना आहे ती अगोदर संपवा. सेवेच्या अगोदर हे करावं लागतंय. ज्याला सेवा करायची ना त्याने अगोदर आपला मीपणा, मी मगाशी बोलून गेलो ना, अहंकार माणसाला सेवा करू देत नाही. त्या सेवेच्या अगोदर भीमतीम त्यजत्व, मती माझी मीपणाची जी भावना आहे, माझा देह, माझी पत्नी, माझी मुलं, माझी संपत्ती, माझं 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 जे आहे ते माझं माझं म्हणणं पहिले सोडा. हे कोण सांगतंय? एक मुलगा आपल्या बापाला सांगतोय. हे वास्तविकता बापाने मुलाला सांगायला पाहिजे. पण तुम्ही माया किती भयानक आहे, मोह माणसाला किती खाली आणतो का कोणाचाही उपदेश त्यावेळेला ऐकावा लागतो. त्यावेळेस हा भेद नाही का मुलगा आहे का कोण आहे का, काहीच नाही. देहस्ती मांस रुधिरे, देहाचं स्वरूप काय महाराज? मांस रुधिर, रुधिर म्हणजे रक्त, मांस म्हणजे हे मधलं आहे ते भरलेलं. देहामध्ये दुसरं काही नाही, हाड आणि मांस आणि रक्त सोडून मध्ये काय? देवाने हे वरचं कातड दिलं म्हणून बरं आहे, नाही तर काय पाहिलं असतं आपण एकमेकाकडे? एकमेकाकडे सोडा, स्वतःला आरशात पाहिलं नसतं. तुम्ही कल्पना करा, जर कातड नसतं वरचं तर काय पाहिलं असतं? काहीच नाही महाराज. द्या गोकर्णी सांगतात, देहस्ती मांस रुधिरे भीमतीम त्यजत्वम जाया सुता दिशु सदा ममता विमुंच. विमुंच म्हणजे काढून घ्या, ममता काढून घ्या. कोणातून? जाया, जाया म्हणजे पत्नी, पत्नी पुत्रादी यांच्यामधून आपली काय काढा? ममता काढा. सेवा करण्याच्या अगोदर हे करावं लागते. पत्नी पुत्रादीमधून ममता काढा. जाया सुता दिशु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगदिदम क्षणभंग निष्ठः. हे तुमच्या आजूबाजूला असणारं जे जग आहे ना ते कसं आहे? क्षणभंगूर आहे, क्षणात नष्ट होणार आहे. मग ते देहापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत तुमचा देहाचा संबंध ज्याच्या ज्याच्याशी आलाय, मग ते पैसा असो, संपदा असो, प्रतिष्ठा असो, पद असो, काही असो, पत्नी पुत्र नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे जिवलग आप्तेष्ट सर्व मंडळी, हे सगळं कधी ना कधीतरी संपणार आहे. एका क्षणामध्ये सगळ्याचा नाश होणार आहे. मदालसीमध्ये सांगितले ना, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांध वरी चर्म घातले रे. तसं हाडा मांसाला झाकण्याकरता चर्म घातलं, पण तो कसा आहे? नाशिवंत आहे. आणि या देहाच्या संबंधाने सुद्धा बाकीचं जग सुद्धा नाशिवंत आहे. जे तुम्ही आम्ही निर्माण केलंय ना, पत्नी पुत्रादी, हे जे तुमचं आमचं वैयक्तिक जग आहे ते जग सुद्धा नाशिवंत आहे. पत्नी पुत्रादी सगळे इथं थांबणार, एकट्यालाच काय करायचंय ते पुढचं करावं लागणार आहे. आणि म्हणून वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा, वैराग्य धारण करा. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये, तरी झडझडो निवाहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग जे पावस्य व्यंग निजधाम माझे. काय शब्द घातला ज्ञानोबारांनी, झडझडोनी. तुम्ही ज्ञानेश्वरीचं, तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय, कधी गेली की ही ओवी वाचण्यामधून? फार वाचण्यासारखी ओवी. काय शब्द, एक ओणी वाहिला निघ म्हणजे असा झटकून बाजूला निघ. काही काहींना झटकून टाकावं लागतंय बाजूला, ते आपोआप नाही निघत. निघलं पाहिजे माणसाने, संसार टाकला पाहिजे. संसारात टाकण्याकरता काही वस्तू सोडण्याकरता, काही वस्तू धरण्याकरता, त्याच्यामध्ये संसार टाकण्याकरता आणि देव धरण्याकरता. आणि म्हणून वैराग्य धारण करा. वैराग्यवान माणसाला कधीतरी वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. वैराग्य प्राप्त झालं, वैराग्य प्राप्त करून काय करा? धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मा. धर्माने भजन करा, देवाची सेवा करा, देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, नैतिकतेने वागा आणि त्यज लोकधर्मान, लोकधर्माचा त्याग करा. ज्याला सेवा करायची त्याने लोकधर्म अगोदर टाळला पाहिजे.
लोकांमध्ये राहून सेवा घडत नाही. लोकांमध्ये राहून काय होतंय? त्यज लोकधर्मान सेवस्व साधू पुरुषां जहि कामतृष्ण. लोकधर्माचा त्याग करून साधूची सेवा करा, साधूच्या संगतीत राहा, साधूच्या सहवासात राहून कामतृष्णाधिकांचा त्याग करा. धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान सेवस्व साधू पुरुषां जहि कामतृष्णा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अन्यस्य गुणदोष चिंतनमाशु मुक्त्वा. दुसऱ्यांच्या गुणदोषाचं चिंतन करू नका. सेवा ज्याला करायची आहे त्याच्यासाठी हे फार हानिकारक आहे. निंदा आणि स्तुती या दोनही गोष्टी टाळल्या पाहिजे माणसे. निंदा तर करूच नाही, निंदेच्या तर शास्त्र विरोधातच आहे, पण स्तुती सुद्धा कोणाची करू नये. निंदेचा निषेधच आहे, निंदेच्या बाबतीत येत नाही, पण स्तुती सुद्धा कोणाची करायची नाही. करायचीच जर ठरली निंदा अथवा स्तुती करावी देवाची. काय तुम्हाला निंदायचं असेल देवाचं, स्तुती करायची असेल देवाची, दुसऱ्या कोणाची स्तुती करायची नाही. या वाणीमध्ये दुसऱ्या सामान्य जीवाची स्तुती येता कामा नाही. ब्रह्मस्तुतीमध्ये भागवतामध्ये असं वर्णन केलं आहे, ब्रह्मदेव ज्यावेळेस भगवान परमात्म्याला शरण आले, गोपाळ चोरून नेले होते ना, शरण आले तेव्हा ब्रह्मदेवाने असं म्हणलं आहे की देवा, या जगामध्ये स्तुती करण्यासाठी लायक फक्त तुम्ही एकटी, असं म्हणलं आहे ब्रह्मदेवाने. जगामध्ये स्तुती करायला लायक कोण आहे? फक्त देव आहे. दुसरं देव सोडून आणि संत सोडून दुसरं कोणी स्तुती करायला या जगामध्ये लायक नाही. आणि म्हणून वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, महाराज म्हणतात, या मुखाने वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्तिमानवाची सांगू नये. या मुखाने मानवाची कीर्ती सांगू, म्हणजे सामान्य माणसाची कीर्ती सांगायची नाही. माझं पोरगा असन, माझं पोरगं तसं सांगायचंच नाही. आमचं असन, आमच्या घरातला माणूस असन, आमच्या घरातला तसा नाही. काय होतंय? पुण्य नष्ट होतंय. कोणाचं नष्ट होतंय? ज्याची स्तुती करतायत त्याचं नष्ट होतं. स्तुती ज्याची तुम्ही करतायत, निंदा केली की त्याचं पाप नष्ट होतंय आणि स्तुती केली की त्याचं पुण्य नष्ट होतंय. दोन्हीने आपल्याला काय आहे? तोटाच आहे. त्याचं पाप नष्ट झालं म्हणजे निंदा करणाऱ्याला ते पाप भोगावं लागतंय. ज्याने निंदा केली, निंदा करणाऱ्याचं पाप त्याला भोगावं लागतंय. स्तुती केली की आपलं पुण्य नष्ट होतंय. ज्याची स्तुती केली त्याचं नष्ट होतंय. आणि म्हणून स्तुतीपासून फार लांब. तुकोबारायांचा एक फार गोड अभंग आहे. तुकोबारायांनी देवाकडे मागणी केली, देवा जर काही द्यायचं असेल, आता हे असे अभंग कीर्तनकार उघड सांगत नाही महाराज, कारण कीर्तनकार, बऱ्याच कीर्तनकारामध्ये हे अभंग सांगायची हिंमत नाही. का सांगत नाही? कारण ते अभंगच असे, जर ते अभंग सांगितले तर त्यांचा धंदा बंद पडत. त्याच्यामुळे ते हे अभंग सांगत नाही तुकोबारायचे. पण तुकोबारायांचं जरा प्रखर भाषा आहे. तुकोबाराय म्हणाले, नर स्तुती आणि कथेचा विकरा, हे नको दातारा घडो देव. देवा, परमार्थाला लागलो मी, परमार्था करता आलो, मनुष्य देह प्राप्त झाला, तुझी सेवा करतोय, भगवत सेवा चाललेली आहे, त्याच्याकरता तू इंद्रिय दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. देवाने शरीर दिलं भजना करता, देव जोडला जावा याच्याकरता शरीर आहेत. याच शरीरामध्ये मुख नावाचं इंद्रिय, वाणी नावाचं इंद्रिय, जीभ नावाचं इंद्रिय, त्या जिभेच्या द्वारे नर स्तुती माझ्याकडून होऊ देऊ नको. सामान्य माणसाची स्तुती माझ्याकडून होऊ देऊ नर स्तुती. आणि कथेचा विकरा, म्हणजे कथेची विक्री माझ्याकडून होऊ देऊ नको. कथेची विक्री कळते ना तुम्हाला? कीर्तनाची ठरून घेणं, हे जे आहे ना, हे माझ्याकडून घडू देऊ नको. तुकोबारायांनी ते मागितलं आणि आम्ही तुकोबारायच्या अभंगावर कीर्तन करतो महाराज. आम्ही तुकोबारायांचा साप ऐकत नाही. तुकोबारायचं म्हणणं आम्ही असं मागं टाकलेलं. तुकोबारायांच्या शब्दाला आम्ही किंमत देतो. हे का सांगतोय मी? निंदा अथवा स्तुती हे जे गुणदोष चिंतनाचं काम आहे ना, भागवतकार सांगतात, अन्यस्य गुणदोष चिंतनमाश्रू मुक्त. याच्यापासून मोकळं व्हा, मुक्त व्हा, याच्यात अडकू नका महाराज. किती वेळ जातो महाराज चर्चा करण्यामध्ये. 4 माणसं जर एकत्र बसले ना महाराज, देवाचं नाही बोलत, हा असा तो तसा, त्याचं असं झालं, म्हणून लोकाला याचा फार नाद महाराज. ही माणसं प्रवचनाला नाही बसत आणि ही माणसं कीर्तनाला नाही जाणार, चुकून सुद्धा जाणार. का जाणार नाही? त्यांचं मन त्यांना तिथं थांबू देत नाही, कारण त्याच्या मनाला सवय लागलेली असती याचं त्याचं उरकायची, उकरायची.
त्याच्यामुळे त्यांना तिथं ते मन रमत नाही त्यांचं. बऱ्याच ठिकाणी मी आता हे वर्षश्राद्धाची कीर्तनं वगैरे होतात ना त्यावेळेला, बरेच माणसं कीर्तन प्रवचनाला बसत नाही महाराज. का बसत नाही हो? त्यांच्या मनाला ती सवय राहत, पाठीमागं बसून चर्चा करीत आहेत, गप्पा मारीत आहेत, त्यांचं कीर्तनकाराकडे लक्ष राहत नाही, काही नाही काही नाही काही नाही काही नाही. तिकडं चर्चा करण्यामध्ये त्यांचा वेळ जातो, पण कीर्तना करता येणार नाही. पण गोकर्ण जे सांगतात आपल्या मेळाला पित्याला, अन्यस्य दोष गुणचिंतनमाश्रुमुक्त्वा, तुम्ही दुसऱ्याच्या दोषचिंतनामध्ये इथे दुसऱ्याच्या म्हणजे स्वतःच्या घरातल्या माणसांचं सुद्धा गुणदोषाचं चिंतन करू नका. का करू नका? आपली ती योग्यता नाही. आपण दुसऱ्याचे गुणदोष पाहण्याकरता जन्माला आलेलो नाही. आणि आपलं ते कामसुद्धा नाही. ते काम देवाचं आहे, ते काम संतांचं आहे. त्यांचं काम त्यांना करू द्या. आपलं काम काय आहे? मग ते काम महत्त्वाचं सांगतात. काय करा? सेवा. सेवा कथारसमहो नितराम पिबत्वम. तुम्ही काय करा? सेवा करा फक्त, बाकी दुसरं काही करू नका. सेवा, दोन साधनं दिली, एक सेवा आणि एक कथा. सेवा करा आणि कथा ऐका. श्रवण आणि सेवा दोन साधनं दिली आपल्या पित्याला गोकर्णाने. तुम्ही सेवा करा आणि सेवा करता करता कथा श्रवण करा. इथे महत्त्वाचं आहे महाराज, कथेला 2 नंबरचं स्थान दिलं आणि सेवेला प्रथम क्रमांकाचं स्थान दिलं. म्हणजे कथा ऐकण्याच्या अगोदर, कथा करण्याच्या अगोदर, कीर्तन करण्याच्या अगोदर, कीर्तन ऐकण्याच्या अगोदर सेवा करणं फार महत्त्वाचं. त्याच्याशिवाय कथा ऐकूही नाही, कथा करू सुद्धा नाही. आणि म्हणून सेवा फार महत्त्वाची आहे. सेवा कथा रसमहो, एकदा दोनदा नाही, नितराम पिबत्वम, कायम कायम तेच 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 ऐकत राहा. चालता बोलता खाता पिता उठता बसता आपल्याकडून सेवा घडली पाहिजे, आपल्याकडून सेवा घडत राहिली पाहिजे. का तर ज्ञानोबारांनी सिद्धांत सांगितला आहे, तेच सेवा हा दारवंठा. सेवा हा परमार्थाचा उंबरा आहे, उंबरा. तो उंबरा जर ओलांडायचा असेल म्हणजे परमार्थामध्ये जायचं असेल, परमार्थ करायचा असेल तर अगोदर सेवा हा उंबरा साध्य करा. आणि मग पुढं ते आहेच. ज्याला सेवा साध्य झाली ना महाराज, त्याला वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. पण दुर्भाग्याने म्हणावं लागतंय, आता लोक सेवा करण्याच्या वृत्तीचे राहिले नाहीत, नाही राहिले महाराज. अंदरसूलची लोकसंख्या काही कमी नाही, तरी साधारणतः किती असेल? झोपले का काय? तर कसं काय करावं? अंदरसूलची लोकसंख्या 10,000, 15, 25, 20-25, 9, 9.5, 10, 9, 9.5 का? बरं 9 धरा. चला, आपल्याला कुठे जनगणना करायची. 9 धरा. 9,000 लोक अंदरसूलमध्ये राहतात. पारायणाला किती बसले हो? सांगायला सुद्धा लाज वाटते आपल्याला जरा. हे कटू वाटेल तुम्हाला ऐकताना, पण ही शोकांतिक आहे. का राहिलं नाही? मी लहानचा मोठा झालोय महाराज इथं. मला माहिती आहे आधी इथं लोक किती पारायणाला बसायचे आणि आता किती बसताय. आधी इथं पारायणाची परंपरा, आधी महाराज अख्खं मंदिर भरायचं महाराज. मी आता आलो तो श्रावणामध्ये, आता निम्मसुद्धा भरलेलं नव्हतं. का झालं असं? लोकांची सेवावृत्ती. पारायण करणं म्हणजे सेवा आहे ना, ज्ञानोबारांची सेवा आहे ती. ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, निवृत्तीनाथांच्या गाथेचं पारायण चाललंय म्हणजे सेवा आहे ती निवृत्तीनाथांची. पण आम्ही घरामध्ये सकाळी 3 तास टी व्ही पाहू, पण आम्ही गाथा पारायणाला येणार नाही, आम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला येणार नाही. आमचा रस तिकडं जास्त आहे. आम्ही टी व्ही पाहू कारण आम्हाला तिथं काय आहे, आमचं मनोरंजन आहे, आम्हाला तिथं फायदा आहे, आमचा तिथं वेळ चांगला जाणार आहे. इथं काय, इथं येऊन बसायचं, तुमचं ऐकायचं, त्याच्यामध्ये आम्हाला जांभळ्या येणार, आम्हाला कटाळा येणार. 2-2, 3-3 तास उगाच नुसतंच बसायचं. याचा आम्हाला काही फायदा. अशी वृत्ती लोकांची झाली. सेवा अभावी झाली वृत्ती. सेवाभावी नाही, सेवा अभावी वृत्ती झाली. सेवा करण्याची इच्छा नाही. प्रवचना करता बघा, कीर्तना करता बघा, हरिपाठा करता बघा. काकड्याचं तर विचारूच नका. काकड्याचा विषय आपण बाजूला ठेवलेला बरा. हे का झालं असं? वृत्तीच नाही राहिली. चला, सामान्य माणसाचं ठीक आहे, पण जे रात्रंदिवस परमार्थात आहे महाराज, जे रात्रंदिवस लोकांना उपदेश करतायत, जे रात्रंदिवस लोकांना ज्ञान वाटीत फिरतायत, कीर्तनं करत फिरतायत, स्वतःला हरिभक्तपारायण म्हणून पदवी ज्यांनी लावून घेतलेले आहेत, फेटा बांधून ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या नावाखाली ज्यांचा संसार चांगला चालतोय, असे माणसं तरी सेवाभावी राहिले का? नाही राहिले.
त्यांना सुद्धा सेवा, त्यांना तर सेवा माहीतच नाही. त्यांना सेवा करून घ्यायची माहिती, सेवा करायची माहिती. त्यांचे कोणीतरी पाय दाबले पाहिजे असं त्यांना वाटतं, पण ते कोणाचे पाय दाबायला जाणार नाही. पण शास्त्राचा असा सिद्धांत आहे, सेवा त्यानेच करून घ्यावी. बारीक आहे का? सेवा करून घेण्याचा अधिकार कोणाला आहे? जो अगोदर कोणाची तरी सेवा करतोय त्यालाच अधिकार आहे त्याने दुसऱ्याची सेवा घ्यायची. दुसऱ्याला अधिकार नाही, मग तो किती मोठा साधू असला काय, महंत असला काय, कुणी असला काय, ज्याने कधीच कोणाची सेवा केलेली नाही त्या मनुष्याला कोणाची सेवा घेण्याचा अधिकार नाही. आपण देवाची सेवा का करतो? कारण देव तुमची आमची सेवा करतो. महाराज सांभाळतो कोण? तुम्हाला आम्हाला. तुम्हाला आम्हाला पहिल्या जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत सांभाळलं कोणी? सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटतं की आपणच स्वतःला सांभाळतो किंवा आईबाप आपल्याला सांभाळता किंवा आपण जगाला सांभाळतो. नाही महाराज, सांभाळणारा, शिकवणारा, खाऊ घालणारा, पोसणारा तोच आहे. पोषितो जगासी एकला तो. सगळ्या जगाचं भरण पोषण करण्याचं काम तो करतो. म्हणजे ती सेवाच झाली एका प्रकारे, तो आपली सेवाच करतो की महाराज. पण आपण त्याची सेवा करत नाही. सेवा करून घेण्याचा अधिकार त्याला आहे ज्यांनी कोणाची तरी सेवा केली. म्हणून सेवा असावी पण नाही. महाराज तुकोबारा एका ठिकाणी फार दुःखाने म्हटले, स्मशान ते भूमी प्रेतरूप जण, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. ती भूमी स्मशान आहे. कोणती? ज्या भूमीमध्ये सेवा आणि भक्ती नाही. सेवा स्मशान ते भूमी, ग्रामवासी जण. त्या गावातले लोक कोण आहेत? भूत आहेत. भूत. स्मशानामध्ये कोण राहतं? माणसं राहतात का? नाही नाही. स्मशानामध्ये कोण राहतात? एक तर मढे राहतात, नाही तर मग भूत राहतात. आता तुम्ही ठरवा, तुम्ही आम्ही कोण आहोत? मढे आहोत का भूत आहोत? हां. सेवा भक्तिहीन ग्रामवासी. नाही महाराज, काहीच नाही. त्याच्या काय करतात मग महाराज? ते काहीच नाही. भरतील पोटे श्वानाची परी. श्वान म्हणजे तुम्ही गाथत महाराज काय तुकोबाराय फारच चिडलेले. भरतील पोटे श्वानाची परी, वस्ती दिली घरी यमदूता. कुत्र्यासारखं पोट भरलं आणि आयता आमंत्रण दिलं कोणाला? यमदूता. नका, आम्ही काही चांगलं जगलेलो नाही, तुम्ही आम्हाला आता वस्ती दिली घरी यमदूता. म्हणजे अगोदरच बोलून ठेवलं की आता आम्ही इथं थांबवू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला इथं ठेवू बी नका. अशा दृष्टीनेच आपलं वागणं आहे महाराज. सेवा नाही, काहीच नाही, काहीच नाही. पण तुकोबाराय म्हणाले नाही, सेवा करा. ज्याच्या जीवनामध्ये सेवा नाही त्या मनुष्याला परमार्थामध्ये कुठलाही अधिकार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. तुमच्या जीवावर जरी आलं ना तरी सेवा करा. कटाळा जरी आला, झोप जरी आली, पडल्या ज्ञानेश्वरी वाचा, पण वाचा. हो काय महाराज, तुम्हाला किती लहानपणी आजीबाई नातवाला घेऊन कीर्तनाला यायची. भले पोरग कीर्तनात झोपाना का जाईना, पण त्याला कीर्तनाला आणायचं म्हणजे आणायचंच. म्हणजे आपण पाहिलंच की लहानपणी आम्हालाही नेलंच की. आम्ही झोपा कोणत्या सुरुवातीला आम्ही फार चांगली कीर्तन ऐकत होतो, झोपायचोच की कीर्तनामध्ये. पण नेता 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 ती झोप हळूहळू कमी 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 होत गेली. परिणाम असा झाला, जो कीर्तन ऐकत होता तो आज सांगायला लागला. कशाचा परिणाम? ऐकल्याचा परिणाम. एक तर वाजवा तरी नाही तर नका तरी वाजू. काय सेवा फार महत्वाची हो. सेवा नाही महाराज, फार कठीण आहे. एवढ्या बाबतीमध्ये का घडत नाही माणसाकडून सेवा? का घडत नाही त्याचा तुम्ही विचार करा. नाही महाराज, किती वेळ देतो आपण प्रपंचाला? 24 तास आहेत तुमच्या आमच्याकडे देवाने दिलेले. किती? 24 तास आहेत. त्या 24 तासामध्ये संसाराकरता किती वेळ देतो? परमार्थाकरता किती देतो? करा जरा विचार करा तुम्ही. काय देतो आपण देवाला? नाही. माणसाला एक दिवस ज्ञानेश्वरी वाचलं की असं वाटतं मी देवावर फार मोठा उपकार केला. हो, एक पारायण केलं की महाराज तो अख्ख्या गावात सांगतो मी पारायण केलं, मी पारायण केलं, मी पारायणाला बसले. हो, ग्रंथची पिशवी लोकांना दाखवितच जातो इथून तिथून गल्लीमधून घरापर्यंत जाई. पण नाही, पुण्य जतन करायचं असेल, पुण्य शेवटी कामाला यावं असं वाटत असेल तर तुम्ही केलेलं पुण्य कोणालाही सांगू नका. ज्याला प्रामाणिकपणे आपल्या पुण्याच्या फळाचा भोग घ्यायचा आहे, अगदी महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचा. पारमार्थिक माणसाकरता
आपण जे करतोय सत्कर्म, मग भजन असो, नामस्मरण असो, पारायण असो, श्रवण असो, कीर्तन असो, काही असो, आपण जे केलं ते कधीच कोणाला सांगायचं नाही. आपल्याकडं म्हण आहे, ह्या हाताने केलं की ह्या हाताला कळलं, एवढं माणसाला गुप्त. अहो मनात सुद्धा त्याचा पुनरुच्चार व्हायला नको. एका ठिकाणी वाचण्यात आलंय माझ्या, मनात जरी संकल्प आला ना पुण्य केल्याचा, मनातल्या मनात, तरी ते पुण्य नष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचा अभिमान जरी निर्माण झाला, मी काशीला जाऊन आलो, तर त्याचं काय होतं, पुण्य नष्ट होतं महाराज. पारायण केलं तर आपण सांगूनच सगळं नाशितो महाराज. आपण करतो, करत नाही अशातला भाग नाही, पण ते सांगून 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 तसं काय होतं, त्याचा पार नाश होऊन जातो. सांगितलंच नाही, सांगूच नाही कोणा, आपल्या आपल्या करतो. पण मग ते माणसाला मानाची अपेक्षा राहते, कुठंतरी माझा उदो उदो झाला पाहिजे, कुठंतरी माझं हे झालं पाहिजे, मी अमकं केलं, मी तमकं केलं. हा, तुमची भावना जर एकदम निष्कलंक असेल, तुम्हाला जर काहीच अपेक्षा राहिलेली नसेल, शिल्लकच राहिली नसेल, तर मग त्याचा कितीही बोबाटा झाला तरी मग त्याचा काही तुम्हाला परिणाम भोगावा लागत नाही. पण तुमच्या मनात जर अपेक्षा आहे, नाही माझ्या मी केलेल्या सत्कर्माचा असा बोबाटा व्हावा आणि त्याचा मान मला मिळावा, मग त्या सत्कर्माचं पुण्य राहत नाही. आणि सेवा ह्या भावनेला कमी करण्याचं काम करते. सेवा माणसाला आतून शुद्ध करते आणि सेवा माणसाला बाहेरून शुद्ध करते. आतून आणि बाहेरून शुद्ध करण्याचं काम करते, तिचं नाव सेवा. आणि म्हणून सेवा सेवा हा आपला स्वभाव झाला पाहिजे. रात्रंदिवस उठता बसता माणसाने सेवा केलीच पाहिजे. कोणाची ना कोणाची तरी सेवा करत राहिली पाहिजे. सेवा करता 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 असा स्वभाव होऊन जावा आपला, की शेवटी देवाला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही, आता ज्या दिवशी आपलं शरीर पूर्ण गलित गात्र होऊन जाईल, काही राहणार नाही शिल्लक, त्या दिवशी देवाला वाटलं पाहिजे याने आयुष्यभर सेवा केली, आता माझं काम आहे मी याची सेवा केली पाहिजे. तुकोबारायांच्या कुटुंबाची सेवा कोण करीत होतं? कुटुंबाची सेवा तोच करी आमुच्या, तुकोबारायांनी म्हटले. तोच आमच्या कुटुंबाची सेवा कोण करतो? कुटुंबाची सेवा तोच करी आमुच्या. तुकोबाराय म्हणाले त्यांनीच आमच्या कुटुंबाची सेवा केली, सगळ्या संतांची सेवा केली. सेवा केल्यानंतर अत्यंत तुमचं काही वाईट परिस्थिती असू द्या, किती वाईट परिस्थिती असू द्या, जे तुमच्या प्रारब्धात सुद्धा नाही ना, मी मगाशी बोललो जे प्रारब्धात ते मिळत नाही, पण सेवा हे असं साधन आहे जे प्रारब्धात नाही ते सुद्धा मिळतं. प्रसंग सगळ्यात तुमच्या परिचयाचा आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. गावबा काय केलं त्या गावबाने? आला त्यावेळेस त्याला सोडलं नाथ महाराजाकडे, पुरणपोळी खाण्याकरता म्हणून सोडलं. घरी लई पुरणपोळी मागवतो म्हणून नाथाकडे रोज नैवेद्याला असते, तुम्ही सांभाळा भाऊ याला, मग राहू द्या. पण नाथांचा स्वभाव, संताचा स्वभाव हा वात्सल्यप्रधान स्वभाव आहे, प्रेमळ स्वभाव आहे. नाथांची अशी छाप पडली त्या गावावर, नाथांचं प्रेम, त्या प्रेमाने तो नाथांवर इतका लुब्ध झाला, मोहित झाला संतांवर, त्याचंही तेवढंच प्रेम नाथांवर जडलं, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजावर. आणि त्या प्रेमापोटी नाथ महाराजांची तो सगळी सेवा करायला, नाथ महाराजांचे पाय दाबून देणं, त्यांना पूजेला पाणी आणून देणं, त्यांची कपडे धुणं, त्यांची पूजेची तयारी करणं, आंघोळी करता पाणी देणं, अनेक प्रकारच्या सेवा, फुलं वगैरे आणून देणं, सगळी सेवा अगदी प्रेमळ अंतःकरणाने निष्काम भावनेने सेवा करायचा गावबा. आणि नाथ महाराजांच्या निर्याणाचा दिवस आला, षष्ठी आली. नाथ महाराज म्हणले आता आम्ही जाणार. आणि नुकताच भावार्थ रामायण हा ग्रंथ नाथ महाराजांनी लिहायला घेतलेला होता. किती झाला होता, काय झाला होता, एक याची नोंद नाही, पण सांगतात महात्मे मंडळी की निम्म्याहून अधिक लिहून झालेला होता. काय जो ग्रंथ झालेला असेल, मोठा ग्रंथ आहे भावार्थ रामायण. महाराज भावार्थ रामायण वाचलं पाहिजे. चातुर्मासामध्ये भावार्थ रामायण वाचण्याची परंपरा आहे वारकऱ्यामध्ये. वारकऱ्यांचे नियम आहेत, चातुर्मासात भावार्थ रामायण अवश्य वाचावं. चातुर्मास कोणता? आषाढीपासून तर कार्तिकीपर्यंत, देवशयनीपासून तर देवप्रबोधिनीपर्यंत, देव उठणे एकादशीपर्यंत, या 4 महिन्यामध्ये भावार्थ रामायणाचं पारायण अवश्य करावं. एकदा तरी वर्षातून एकदा, काय हरकत आहे, 4 महिन्यामध्ये एक पारायण काहीच अडचण नाही. हे भावार्थ रामायण लिहायला घेतलं. नाथ महाराज निघाले. नाथ महाराज निघाल्यानंतर लोकांना प्रश्न पडला, आता हे राहिलेलं रामायण कसं काय, कोण लिहिले? नाथ महाराज जर गेले तर राहिलेलं रामायण कोणीतरी लिहिलं पाहिजे ना. नाथ महाराजांना प्रश्न केला, कोण लिहिल हे रामायण? तर नाथ महाराजांनी गावबाकडे बोट दाखवला, राहिलेलं रामायण कोण लिहिल? गावबा लिहिल. आता गावबा सगळ्यांना माहीत होता, त्याने कधी बालवाडीचं तोंड पाहिलं नाही. महाराज शिकायचं जाऊ द्या, तो भाता करता सुद्धा शाळेत गेला नाही, असा गावबा. त्याचा आणि पाटी पेन्सिलचा कधी संबंध आला नाही. लिहिणं काय राहतं हे त्याला माहीत नाही, वाचणं काय राहतं हे त्याला माहीत नाही.
कधी त्याच्याकडून कुठला व्यवहार घडला नाही, कधी कुठली शहाणपणाची गोष्ट घडली नाही. जरा बुद्धीने तो स्थूल होता, आपल्या भाषेमध्ये मंद होता, शांत होता. त्याला लौकिक व्यवहाराची जास्त जाणीव, लिहिणं वाचणं हे फार लांब, साध्या साध्या गोष्टी त्याला कळत नव्हत्या. अशा गावबाकडे बोर्ड दाखवलं तर लोक हसायला लागले महाराज. आणि लोकाला हे फार चांगलं जमतं, हसायचं फार चांगलं जमतं. लोक हसायला लागले. नाथ महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. सेवेचं फळ आहे नाथ महाराजांची केलेली प्रामाणिक सेवा. अक्षरशः अडाणी असलेला, अज्ञानी असलेला, अक्षराशी ज्याचा काही संबंध आला नाही, पाटी पेन्सिलशी ज्याचा कधी संबंध आला नाही, कधी वाचणं नाही, कधी लिखाण नाही, काहीच नाही, फक्त नाथ महाराजांची केलेली सेवा, त्याचा परिणाम राहिलेला भावार्थ रामायण ग्रंथ गावबानी लिहिला. याला म्हणतात सेवेचं महात्म्य. आणि म्हणून सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. तुमच्या जीवावर जरी आलं तरी सेवा कराच. सेवा केल्याशिवाय जाऊ. कोणाची तरी सेवा करा, आईबापांची करा, देवाची करा, संतांची करा, संतांच्या रूपाने असणारी ग्रंथ आहेत ग्रंथाची करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा आणि नित्य सेवा करा. कारण सेवा हा उमरा आहे. आणि म्हणून हा सिद्धांत ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये मांडला. तेत सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. सगळी ओवी या एका चरणापाशी फिरते. सेवा केली की ज्ञानाचा कुरुठा प्राप्त होतो, म्हणजे मनुष्य ज्ञानी होतो. याच श्लोकावरच्या ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे की मग अपेक्षित जे आपुले, तुमची जी जी इच्छा असेल ती तुम्हाला प्राप्त होईल. कशाने? सेवेने प्राप्त होईल. म्हणून सेवा फार महत्त्वाची. करणे ते देवा हेच एक पावे सेवा. तुकोबाराय देवाला केवळ आणि केवळ सेवा पावते, दुसरं काही पावत. कारण दुसऱ्या बाबतीमध्ये देवाच्या फार मोठ्या अटी आहेत. देव लवकर सहजासहजी कुठली गोष्ट ग्रहण करत नाही. का ग्रहण करत नाही? देवाने आपल्याकडे येणाऱ्यांना एक पाटी लावून दिलेले, नियम दिलेले आहेत. माझ्याकडे यायचं असेल तर त्याला अशा दृष्टीने यावं लागतंय. तो जर त्या यादीमध्ये बसत असेल, त्या नियमामध्ये बसत असेल तरच मी त्याच्याकडे पहिला. अर्जुनाला देवाने सांगितले गीतेमध्ये, श्लोक सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्य. अर्जुनाला म्हणले, जो जसं माझं भजन करील मी तसा त्याला प्रसन्न होईल. ये यथा माम, जे माझ्यासाठी जसे, मी त्यांच्यासाठी तसा, जशास तसं. तुम्ही जर खोटं अंतःकरण घेऊन देवाकडे गेले तर मग देवसुद्धा तुमच्याकडं खोटं अंतःकरण. मग लोक म्हणतात आम्ही एवढं करतो, देवाची आमच्यावर कृपा का होईना. अरे तू करतो पण तुझं वरच्यावर करणं आहे. देव आतलं पाहतो ना, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. तो आतलं पाहतो, अंतःकरण पाहतो. पण ते नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते, हे फार महत्त्वाचं आहे. गीतेतला सगळ्यात महत्त्वाचा नाही. तांस्ततैव भजाम्यहम्. अर्जुना मी एवढा सोपा नाही. मी सगळ्याला आला म्हणजे लगेच दर्शन देऊन मोकळा होत नाही. मी आधी पाहतो वाकून त्याच्या आतमध्ये काय, कसा आला तो माझ्याकडे. गंज तो गावरान तुपातली जिलेबी घेऊन आला मला, पण मग काशी घेऊन आला तो, काय कशा करता घेऊन आला. गंज भारीतले पेढे घेऊन आला, पण मग त्याच्या मागे त्याचा स्वार्थ काय, इच्छा काय त्याची, त्याला नाही महाराज प्रसन्नच होत नाही. भाव पाहतो, ते अंतःकरण पाहतो. आणि भाव निर्माण होण्याकरता सेवा हे प्रमुख साधन सांगितलंय संत. बस सेवेने काय होतं महाराज, तुम्ही सेवा करून पहा. ही आता बोलायची नाही, ही अनुभवाची गोष्ट. जो खरोच प्रामाणिकपणे मंदिर झाडतो त्याला विचारा, मंदिर झाडल्यानंतर काय अंतःकरणामध्ये प्रसन्नता प्राप्त होते. ज्याने सेवा केली, कधी कोणाची, एखाद्या साधूची सेवा केली, एखादी संताची सेवा केली, एखाद्या देवळाची सेवा ज्याने केली, एखाद्या ग्रंथाची ज्याने सेवा केली, महाराज सेवेशिवाय दुसरं काही नाही. वारकरी महाराज संतांनी काय केलं? सेवाच केली, दुसरं काहीच नाही. नामस्मरण ही सुद्धा सेवाच सांगितली, कीर्तन ही सुद्धा सेवाच सांगितली, भजन सुद्धा सेवाच सांगितली. भजनाला लय प्राधान्य. भजन ही सेवा, भज सेवायाम शास्त्राने म्हटले. भजन म्हणजे सेवाचे एक प्रकारचे. देवाचं भजन करणं ही देवाची सगळ्यात मोठी सेवा. पण त्या भजनामध्ये आपली सेवा असते का हो देवाची? नाही. सेवा या शब्दाचा अर्थ काय? सेवा या शब्दाचा साधा सरळ अर्थ असा आहे का कुठलीही अपेक्षा न करता केलं जाणारं काम त्याला म्हणावं सेवा.
ज्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, भाऊ हे केल्यानंतर मला हे भेटेल अशी अपेक्षा ठेवून जे काम केलं जातं, मग ते कीर्तन जरी असलं तरी ते सेवा नाही. तो जरी कीर्तनकार म्हणत असला सेवेकरता घेतलेला अभंग, तरी ती सेवा का, तर तो ठरून आलेला असतो ना, मला एवढे एवढे लागतील भाऊ. मग ती सेवा कसं काय म्हणायची? नाही, सेवा नाही त्याची. नाही सुटत महाराज आमच्याकडून काहीच. सेवा करण्याकरता हे सगळं सोडता आलं पाहिजे. आमच्याकडून सुटत नाही महाराज. अहो, माणसाकडून पत्रवाळीतलं सुटत नाही, संसारातलं कवा सुटायचं? काय फार मोठं. एका गावामध्ये सप्त्याची पंगत सुरू होती आणि त्याच दिवशी, काल्याच्या दिवशी पंगत, खरी घडलेली घटना बरं का, खरी घडलेली घटना. ज्या दिवशी काला होता, आता स्वयंपाक तयार झालेला होता, कीर्तन सुरू होतं, काही 15-20 मिनटात कीर्तन संपणार आणि पंक्ती जेवायला बसणार. पंक्ती जेवायला बसल्या, सुरू झाल्या पंक्ती, जवळजवळ एक पंगत झाली, होत आली शेवटची पंगत. आणि त्याच गावातले एक सद्ग्रस्त, मोठा संपत्तिक स्थितीचा चांगल्या श्रीमंत माणूस, त्याला नातू झाला. त्याच दिवशी नातू झाला आणि मग त्याला प्रसन्नता इतकी झाली, नाही नात झाली, नात झाली, माझ्याकडून चुकलं, नात झाली. त्याला इतकी प्रसन्नता झाली, तो म्हणणे आता श्रीमंत झाला, त्याला तो सगळा आनंद गावकऱ्यांसोबत वाटायचा. म्हणून त्याने काय केलं, अर्जंट फोन लावला मोठ्या गावाच्या ठिकाणी की मला अर्जंट 50-60 किलो जिलेबी पाहिजे, म्हणजे पाहिजे. आता महाराज पैसा असल्यावर काही येत नाही. काही वेळेमध्ये पहिली पंगत होस्तोवर कीर्तन सुरू होईपर्यंत त्या वेळेमध्ये काहीतरी 40 किलो जिलेबी तिथं त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली. आता पहिली पंगत होऊन जाईल होती, दुसरी पंगत बसलेली होती आणि त्यांनी काय अशा हलक्या ठिकाणाहून जिलेबी नव्हती आणली, चांगली गावरान तुपातली जिलेबी. आता जे पहिल्या पंक्तीला बसले होते त्यांना झालं दुःख. का दुःख झालं? आमच्या पंक्तीला जिलेबी, आणि म्हणून त्यांनी ते दुःख जावं म्हणून दुसऱ्या पंक्तीला पुन्हा तेच बसले जेवायला. का बरं? ती जिलेबी. आता महाराज तुम्ही खरं सांगा, आयुष्यामध्ये कधी आपण खाल्ली नाही का हो? प्रत्यक्ष पाहिलेलं मी डोळ्याने, कधी खाल्ली नाही का? खाल्ली नाही का? आत्तापर्यंत कितीतरी वेळा खाल्ली असेल, इथून पुढेही खाणारच आहे ना. पण माणसाला तो मोह सुटत. संचय ही माणसाची सगळ्यात वाईट वृत्ती, अतिशय वाईट वृत्ती. संचयासारखी वाईट वृत्ती दुसरी कुठली नाही. जेवढा माणूस जितका जास्त संचयी, तेवढी त्याची गती चांगली राहत नाही, त्याला अधोगतीच महाराज. संचयाने, संचय कळतो ना तुम्हाला? संचय म्हणजे जमा करून ठेवायचं किंवा घेत राहायचं. तुम्ही विचार करा महाराज, आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी का ज्यांचा आजपर्यंत आपण उपभोग घेतलेला नाही, पाहिलं सुद्धा नाही, फक्त त्या आपल्या घरात आहे आणि आपली इच्छा आहे फक्त त्या घरात राहाव्या, त्याचा उपयोग नाही आपल्याला, काहीच उपयोग नाही. अशा बऱ्याच वस्तू तुम्ही घरी गेले का घरात जाऊन पहा, आपल्या किती कामाचं आहे आणि किती बिगर कामाचं आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल आपण काय काय जमून ठेवलं आहे त्याच्यातलं किती कामाचं. शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग आहे, तेवढा सांगतो, वेळ झाली आपली. शंकराचार्य त्यांच्या कालामध्ये त्यांच्या परिसरातले एक संन्यासी वारले. संन्यासी, आता संन्यास्यांमध्ये जाळत नाही, त्याला समाधी देतात. संन्यासाला समाधी राहते, त्याला जाळत नाही, असा नियम, काहीतरी नियम असेल तो, त्याचं शास्त्र मला माहीत नाही, पण मी कथा ऐकली, दृष्टांत ऐकलेलं आहे मोठ्या साधूच्या मुखातून. आता तो संन्यासी होता म्हणून त्याला पुरण्याकरता ती व्यवस्था सुरू झाली, खड्डं खंदायला वगैरे सुरुवात झाली. आपण कोणातरी साधू असावा, कुणीतरी चांगला चांगला ज्ञानी मनुष्य असावा, ती समाधी देताना. म्हणून शंकराचार्यांना बोलावणं पाठवलं की आमच्या गावातला संन्यासी गेलाय, तुमच्या हाताने त्याचा तुम्ही विधी करा. म्हणून शंकराचार्य आले. शंकराचार्य हे महान संन्यासी, तपस्वी संन्यासी. शंकराचार्यांनी आल्या आल्या प्रश्न केला, कोण आहे संन्यासी? म्हणे हे आमच्या. दुसरा प्रश्न केला, हे खरोखर संन्यासी होते का? गावातले लोक म्हणाले, महाराज काय चेष्टा करायला लागलेत, अहो संन्यासीच होते, आयुष्यभर त्यांनी भगव्या वस्त्रामध्ये आयुष्य त्यांनी काढलं, कधी महाराज कुठल्या गोष्टीमध्ये अडकले नाहीत, संन्यासीच होते ते. असं म्हणू नका, जरी त्यांनी भगवे कपडे घातले असले तरी तो संन्यासीच होतो असं नाही. प्रमाणे वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, असा जर असला तर कसं काय संन्यासी म्हणायचं? मग आता हे ठरवायचं कसं काय तो संन्यासी होता का नव्हता? काय नाही, झोपडीची तलाशी घ्या,
पा झोपडीमध्ये काय 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 साधूने काही जमा करून ठेवले का काय. गेले मध्ये मध्ये काय नव्हतं महाराज, काय चूल होती, काय मातीचं ताट होतं, एक तांबे होता, आवश्यक लागणारी गोष्टी, साधूची एक लंगोट लुंगी वगैरे काय असेल ते, बाकी दुसरं काही दिसलं नाही विशेष. खरोखर संन्यासी होता का काय, लोक म्हणे नाही हो झोपडीमध्ये काहीच नाही. मग शंकराचार्यमध्ये गेले. शंकराचार्यांनी नजर फिरवली, झोपण्याची जी खाट होती बाबाची त्या संन्यासाची, उशी उचलली, त्या उशीखाली एक पुडी होती, एक बारीक कागदाची पुडी. ती पुडी उघडली तर त्या पुडीमध्ये 2 लवंगा होत्या. किती? 2 लवंगा. त्या 2 लवंगा पाहिल्यानंतर शंकराचार्य म्हणाले हा संन्यासी नाही. का नाही? याने 2 लवंगाचा संचय केला म्हणून याचा संन्यास धर्म बुडाला. हा ब्रह्मचारी नाही, हा संन्यासी नाही, याला संन्यासी म्हणता येणार नाही. आता कोणीतरी बाबाला दिले असेल लवंगा, बाबा तुमचा घसा बस दुखतो म्हणून खा लवंगा, आता तरी कधीतरी खाऊ म्हणून त्या बाजूला ठेवल्या असल. पण त्या 2 लवंगामुळे, 2 लवंगाचा संचय केल्यामुळे त्यांचा काय नष्ट झाला? संन्यास धर्म, महान धर्म नष्ट झाला. शंकराचार्य म्हणाले संन्यासाला पुरीत असतात, हा संन्यासी नाही, याने 2 लवंगाचा संचय केला म्हणून हा संसारी झाला, याला जाळा, याला पुरू नका. केवळ 2 लवंगामुळे सगळं महाराज बदलून गेलं. आता तुम्ही तुमचा आमचा विचार करा, आम्ही काय जमून ठेवलंय. लवंगा त्याच्या 2 होत्या, आपल्या किती? आपल्या घरात काय काय आपल्यालाच माहित नाही, आपल्या घरामध्ये काय. बऱ्याच जणांना माहित नाही अजून आपल्या लग्नात किती भांडे आले. पाहुणे तुम्हाला माहिती का तुमच्या लग्नात किती भांडे, त्याच्यातले किती तांबे तुम्ही वापरले, किती गलास वापरले? नाही महाराज, आपण वापरू शकत नाही. संसार हा पूर्ण भोगूच शकत नाही आम्ही, तुमची आमची तेवढी ताकद नाही. पूर्ण संसाराचा भोग घेऊ शकत नाही महाराज. तुम्ही निरीक्षण करा, घरातल्या बऱ्याचशा वस्तू ज्याचा उपभोगच आपण उपयोगच केलेला नाही आजपर्यंत, नाही जन्माला येऊन आजपर्यंत उपयोग केला नाही, केला अजून. का केला नाही? नाही करू शकत आपण. संसार सगळा भोगू शकत नाही. आणि भोगायचं जरी ठरवलं तरी त्याची इच्छा आहे भोगू द्यायचं का नाही. त्याने जर ठरवलं का याला संसार भोगू द्यायचा, मग तुमच्या आजूबाजूला किती असू द्या, तो भोगू देणार नाही महाराज. आमच्या इकडे एक सद्ग्रस्त गेले, याच्या आधी मी सांगितलं असेल कधीतरी, तर त्यांनी काही रक्कम जमा करून ठेवली, पैसे. भविष्यात माझ्या मुलांनी जर मला सांभाळलं नाही तर ह्या पैशाच्या जीवावर मी माझं जीवन घालविल बा. आणि म्हणून त्यांनी काहीतरी ते 10-15 लाख रुपये असते, 15 लाख रुपये अशी काहीतरी रक्कम होती, झोपण्याच्या गादीखाली व्यवस्थित रचून ठेवले त्यांनी. ते रचून ठेवले, झोपले. मला भविष्यात काम येईल, मला उद्या मी त्याचा उपयोग करेल, उद्या मी त्याचा उपभोग घेईल, असं करता 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 बरेच दिवस गेले, पण त्याच्यातला रुपया त्यांनी खर्च केला नाही. आणि महाराज काय, मग त्याला काही वेळ झाली त्यांची, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटॅक आला. रात्री कोणाचं लक्ष गेलं नाही, ते रात्रीच गेले, देहांत झाला त्यांचा. सकाळी पोरांनी पाहिलं, सकाळी पाहिल्यानंतर ते लोकांना पोरांना वाईट वाटलं, आपले अण्णा गेले, भाऊ रडायला लागले पोरं. मग ते रडणं बिडणं, पाहुणे रावळे, मग त्यांना त्यांचा अंत्यविधी झाला, उत्तर कार्य झालं, 10वं झालं, 13वं झालं. 13वं झाल्यानंतर सगळे पाहुणे रावळे निघून गेले. आता भाऊ आपण आपली अन्नाची खोली आवरू बा, अन्नाच्या खोलीमध्ये काय काय पाहू म्हणून, काय पोरं सुना गेले अन्नाच्या खोलीमध्ये. तर अन्नाची खोली आवरता आवरता गादी झटकली. गादी झटकण्याकरता म्हणून गादी ज्यावेळेस उचलली तर खाली पसरलेल्या नोटाचे बंडल पाहून पोरांना म्हातारा मेल्याचं दुःखच नष्ट झालं महाराज पोरांचं. 15 लाख पाहिल्यावर माझा प्रश्न असा आहे, कशा करता ठेवले होते ते 15 लाख? उपभोग मला हे भोगता यावे, या पैशावर मी चैन करील, मजा करील म्हणून ते ठेवले, पण त्याचा भोग घेता आला नाही. देवाने जर ठरवलं ना महाराज तुम्हाला भोगू द्यायचं नाही, तुम्ही किती कमवा, तुम्ही थप्पी जरी लावून ठेवली ना, त्याचं जर ठरलं का याला भोगू द्यायचं नाही, तर तो भोगूच देणार नाही, नाहीच भोगू देणार. मग तुम्ही कोटी कमवा, नाही तर अब्ज कमवा, नाही तर काही कमवा, त्याच्या इच्छा झाली तर तो भोगू देणार नाही. आणि म्हणून हा सिद्धांत आहे, संसार आपण सगळा भोगू शकत नाही. याकरताच म्हणून त्यातली आसक्ती काढून देवाकडे लावणे, आणि त्याकरता तेच सेवा हा दारवंठा. बस परमार्थाचा उमरा म्हणजे सेवा आहे. सेवा करा, सेवेकरी व्हा, सेवेचा स्वभाव बनवा. याच अनुषंगाने ज्या ज्या संधी प्राप्त होतील सेवेच्या, ही तुम्हाला संधी आहे. निवृत्तीनाथाचं गाथा पारायण आहे, करा. आयुष्यात पुन्हा करता येईल न करता येईल काय सांगता येईल. गेलं देवाने रात्रीच उचलून दिलं तर मग कधी करणार पारायण?
काय काय भरोसा आहे इथं हात वर करा का मी इथून घरी व्यवस्थित जाईल असं ज्याला भरोसा आहे त्याने हात वर करा. त्यांनी जर ठरवलं मंडपाच्या बाहेरच, त्याने जर ठरवलं प्रवचन करता करताच राहुल महाराज न्यायचा, काय त्याच्यात कोण मालक आहे? कोण मालक आहे त्याचं? नाही. त्याने जर ठरवलं संपवायचं, संपलं महाराज. संसार संपायला काय टाईम लागतो? कोणाची वेळ कधी येऊ शकते. कधीही. गाता गाता माणसं गेलेत, नाचता नाचता माणसं, खाता खाता माणसं गेलेत महाराज, पिता पिता माणसं गेले. माणसाला जायला वेळ नाही. आणि म्हणून ती वेळ येण्याच्या अगोदर आपण आपला परमार्थ शुद्ध करून घ्यावी अशी ज्ञानोबारांची अपेक्षा आहे. म्हणून एक फक्त छोटा सिद्धांत सांगितला, पूर्ण उभी सांगितलीच नाही महाराज मी. फक्त तेच सेवा हा दारवंठा, त्याच्यातच माझा 1 तास गेलाय. बाकी आपण काय आता, बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही बहुश्रुत आहात, चांगले चांगले वक्ते तुम्ही ऐकलेले आहात. आणि म्हणून ते ज्ञान पैगा वरवे जरी मनी आथ्या नावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. झालेली प्रवचनरूपी सेवा, चिंतन सेवा विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देतोय. 3.5 दिवसाचा आपला हा उत्सव आहे. त्याच्यामध्ये कीर्तन आहेच, पारायण आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, काय जे असेल ते सगळे उपक्रम आहेत. आपल्याला जेवढं शक्य होईल, जेवढं जास्त जमल तेवढ्या उपक्रमामध्ये सेवाभाव म्हणून सहभाग घेता येईल ते करावं, घ्यावं. आणि ही सेवा देवाला पावते, देव या सेवेने प्रसन्न होतो. बस एवढं जरी जमलं तरी परमार्थाचा उमरा ओलांडला असं समजून जावं. मग पुढे परमार्थ आपोआप सुरू होईल. बस झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.